राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सोलापूर कार्यकारिणी बैठकीत मान सन्मान मिळत नसल्याने पदाधिकाऱ्यांनी नाराजगी व्यक्त केली आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सोलापूर कार्यकारिणीत नाराजीचा सूर उमटलाय। सोलापुरात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या निरीक्षकांनी बोलवलेल्या बैठकीत नाराजगीचा सूर दिसून आला। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या बैठकीत खुर्ची न मिळाल्यामुळे पदाधिकाऱ्यांनी बैठक सोडली। दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या बैठकीत सोलापुरातील पदाधिकाऱ्यांना मान सन्मान न मिळाल्यामुळे नाराजगी उघड केली। सोलापूर शहरात राष्ट्रवादी शरद पवार पक्षात एकी नसल्यामुळे पक्ष मागे पडत असल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली। राष्ट्रवादी पक्षात मान सन्मान मिळाला तरच आम्ही राहू, अन्यथा पक्ष सोडून जाण्याचा यावेळी इशारा देण्यात आला। 2022 मध्ये शरद पवार यांना पाहून आम्ही या पक्षात प्रवेश केला होता। जयंत पाटील यांच्या उपस्थितीत 2022 साली 6 नगरसेवक घेऊन राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केला होता। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहर कार्याध्यक्ष पैलवान तौफिक शेख यांनी माध्यमांसमोरच पक्ष सोडण्याचा इशारा दिला। नाही, खुर्चीचे प्रश्न नाही। हा कार्यक्रम सोलापूर शहरामध्ये आहे। राष्ट्रवादी परिषदेची पवार साहेबांची पार्टी आहे, त्याच्या जे पदाधिकारी म्हणा, निरीक्षक म्हणा या प्रभारी म्हणा, त्यांच्या जे आढावा बैठक आहे शहर व जिल्ह्याचे मिळून घेतलेले आहे। तर प्रोटोकॉल प्रमाणे शहराचे अध्यक्ष म्हणा, कार्याध्यक्ष म्हणा, या प्रत्येक शहर मध्यचे अध्यक्ष, दक्षिणचे अध्यक्ष, उत्तरचे अध्यक्ष यांना मान सन्मान दिला पाहिजे। तसं काही होत नाही। सोलापूर शहरामध्ये नियोजन बिलकुल नाही, म्हणून तर सोलापूर शहरामध्ये हे पार्टी आपली माग आहे। या पदाधिकाऱ्यामध्ये एकमत नाहीये। जे सिनियर जे पदाधिकारी आहे ते पार्टी मीटिंग मध्ये येत नाही, मग इकडे जे नियोजन आहे ते एकदम शून्य आहे। तर असला जे लोकांमध्ये एकी नाही, एकता नाही, म्हणून सोलापूर शहरामध्ये पवार साहेबांची पार्टी मागे पडलेली आहे असं माझं मत आहे। आम्हाला मान सन्मान दिलं तर मी पार्टीमध्ये राहतो, नाहीतर मी पार्टी सोडायला तयार आहे। का म्हणजे ज्या पार्टीमध्ये आम्हाला मान सन्मान नाही तर या पार्टीमध्ये कशाला राहावं? आम्ही पवार साहेबांच्या तोंड बघून या पार्टीमध्ये आलेलो आहे। दरम्यान याबाबत अधिक माहिती शहर कार्याध्यक्ष राष्ट्रवादी शरद पवार पक्ष तौफिक शेख यांनी दिली आहे।